सो करंटली वी आर हेडिंग टू गिव मॉनेस्ट्री ही जे सुमडो विलेजच्या पुढे आहे. इथून जवळपास नाको लेकपासून 45 किलोमीटर्स आहे आणि आता इथून आमच्या डेस्टिनेशन आता मी रस्त्यामध्ये आहे तिथून 26 किलोमीटर सुमडो दाखवत आहे आणि तिथून 11 किलोमीटर मॉनेस्ट्री आहे. सो इथून म्हणजे नाकोपासून जवळपास 1.5 तास वगैरे लागेल, डिपेंड्स ऑन द ट्रॅफिक. बट आता तर काहीच ट्रॅफिक नाही, पूर्ण रस्ता क्लिअर आहे. बट द थिंग इज वॉट की रस्त्यामध्ये खूप असं ग्रॅव्युलर्स असे पडलेले आहेत. माहीत नाही म्हणजे अगोदरच पडले असेल, साफसफाईचं काम वगैरे चालू आहे. नाकोवर खूप जास्त मजा आली, खूप 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 सारं कंटेंट शूट केलं, मस्त एक नंबर स्लीप विप करण्याचा ट्राय केला. बट आपला आता थोडा विषय आहे ना तब्येतीमुळे, तरी एकदम जास्त अंधार नाही करता आला. बट या दॅट्स वॉट द लँडस्केप. ये है सुमडो में एंट्री कर रहे हैं, उसका ये चेक पॉइंट है. लोग हमने गलती से एक गलत टर्न लिया था वो चेक पोस्ट से. ये जो ऊपर देख रहे हो आप, ये जो गाड़ी जा रही है ऊपर है चाइना का बॉर्डर, चाइना के विलेजेस, और हम उधर गाड़ी लेके जा रहे थे. अच्छा हो गया, मैप में चेक कर लिया. हमें आगे के जो चेक पोस्ट आहे सुमदो तिथून लेफ्ट घेऊन जायचं आहे गिव मॉनेस्ट्रीला. बरं झालं चेक केलं. ही आहे ते समोरचं चेकपोस्ट. इथून असं खाली जायचं, आम्ही असं वरती चढलो होतो. बरं झालं विचारून घेतलं एका लोकलला, नाही तर बस तिथं जाऊन वरतं आमचा होता खेळ. आता खरंच ना, म्हणजे डायरेक्ट गेलो असं वरतं चेकपोस्टच लागलं असतं ना. इधर काय जा रे, इकडे जायचं राईट. इकडचे रस्ते इतके छोटे छोटे आहे, सिंगल वे की सपोज एक गाडी अशी समोरून आली ना तर सर्व गाड्यांना असं मागे जावं लागतंय. सर्व गाड्या मागे मागे जात आहे कारण की त्या एक गाडीला पास करायचं आहे. आमच्या मागे ही गाडी आहे थार. सो एका गाडीसाठी पूर्ण असं मागं 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 जावं लागतंय. टफनेस हॅज रिअली बीन इन्क्रीज्ड. रस्ता पण तुम्ही बघू शकता, माउंटेन्स पण बघू शकतात, एकदम कशी लागून आहे. इधर अबे लगने वाली है हमारी जी 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 जी. सो गाईज, वी हॅव रीच टू गिव मॉनेस्ट्री. गिव मॉनेस्ट्रीची पार्किंग तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहे. सुमदोपासून लेफ्ट घेऊन आम्ही या गिव मॉनेस्ट्रीला आलो आहे. आणि इकडचा जो टफनेस होता, तो रस्ता होता इतका डेंजरस होता भाई. सिंगल लेन रस्ता आहे आणि एक गाडी आली तर दुसरी गाडी पास पण नव्हू शकत. कंटिन्युअसली तुम्हाला रिव्हर्स घ्यावं लागतं जेपर्यंत जागा नाही मिळेल दुसऱ्या गाडीला जायसाठी. आणि इथून एकदम अगदी 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवर तुम्हाला मिळेल चायनाची बॉर्डर, चायनाची विलेजेस. आणि इथे आम्ही मॉनेस्ट्रीचे तिकीट आहे, ते तिकीट घेतली आहे. 30 रुपीज पर पर्सन आहे, म्हणजे फॉर द मेंटेनन्स ऑफ मॉनेस्ट्री घेतात. आणि जे मिलिटरीवाले हे ह्याच्यामध्ये आपलं नोट डाऊन सुद्धा करतात फॉर द एंट्री. सो नाऊ वी आर जस्ट हेडिंग टू गेहू मॉनेस्ट्री. तुम्ही माझ्या मागे बघत आहे मॉनेस्ट्री, तिथे जाऊ. थोडं पायी जावं लागेल, बट या वी विल डू इट.
गिव मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये आलोय. एकदम पेन ड्रॉप सायलेन्स आहे, कोणीच नाहीये. एकदम मनाची शांतता, पीस जे आहे ना ते फील होत आहे. Really, I'm so feeling full of gratitude and thankful to the Almighty, my God, Tathagata, for every single thing that happens in my life, that everything I'm going through. Thank you so much. Feeling so blessed. असं वाटत आहे इथे थोडा वेळ थांबून एक मेडिटेशनचं सेशन घ्यावं, बट वेळेची कमतरता आहे म्हणून लगेच निघावं लागेल. देख लो भाई, दुनिया कितनी छोटी है. घूम घूम के पूरा घूम के आए स्पीति और बंदा मिल गया पुणे का, और वो भी हिंजेवाड़ी का. कितनी छोटी है दोस्त. बात तो सही है. So we were in Giu Monastery and what you're seeing behind me is ये रही गिव मोनेस्ट्री. और गिव मोनेस्ट्री की सबसे खास बात जो है वो है यहाँ की मम्मी जो 500 years old है. Let me show you. It's shining but still. चलो guys, good. So we have covered the mummy and इकडचं जे लँडस्केप आहे ना इतकं असं सुंदर आहे, बापरे. आता सध्या इथे सावलीमध्ये आहे म्हणून खूप जास्त थंडी वाटत आहे, बट जेव्हा असं आम्ही उन्हाच्या लँडस्केपमध्ये जातो ना तेव्हा खूप जास्त अशी गरमी पण होते, म्हणून एकदम मी झीप लावून चेन बंद केली. तुम्ही माझ्यासमोर बघत असेल हे मॉनेस्ट्रीच्या पुढे जे आहे ना हे असे पूर्ण असं ढगाने आणि बर्फानी असं झाकलेलं आहे. लिमिटेड टाईम आहे, लवकर निघावं लागेल बिकॉज इथून आम्हाला जिथे जायचं आहे तिथे जायसाठी अंधार नाही झाला पाहिजे, कारण की यू ऑलरेडी नो दॅट इकडले रस्ते खूप जास्त डेंजरस आहे. इकडनं मागं स्टेअर्स आहे मॉनेस्ट्रीच्या वरती यायसाठी. अँड नाव आय एम ॲट द अप साईड ऑफ द मॉनेस्ट्री. खूप सुंदर दिसायला आहे. होय होय. आय एम जस्ट ट्राईंग टू कवर इच पार्ट बट इट विल नॉट मेक जस्टिस यार. इथे खूप असे सुंदर असे फोटोज व्हिडिओज काढले, बट इथे थंडी इतकी जास्त आहे की ऑलमोस्ट असे हात पूर्ण गराडलेले आहेत. मी ग्लव्ज वगैरे पूर्ण गाडीमध्येच ठेवले होते की आय थॉट की तितकं जास्त त्रास नाही होणार, बट खरंच खूप जास्त थंडी वाटत इकडे, कारण की इकडे आता ऊन नाही पडत ना त्याच्यामुळे खूप जास्त थंडी आहे. त्या पोर्शनला जिकडे सन दिसत आहे तिकडे मस्त वाटत असेल, आणि इकडे असा स्नो. हात गराडले रे बाबा. चला निघूया. नाउ वी आर हेडिंग टू टॅबो. ओय होय, मजा आ गया गिव मोनेस्ट्री. बहुत सारा कंटेंट शूट किया. डोंट नो, थोडं धावपळ इतकं आहे ना की आय डोंट गेट चान्स टू चेक वेदर आय हॅव शूटेड इट राईट ऑर रॉंग. फ्रेम्स फोटोज काहीच बघायला नाही मिळत. आय विल चेक इट टू नाईट जेव्हा आम्ही हॉटेलवर जाऊ. Tonight we are going to stay in Tabo. Tabo से आज तो लंच भी नहीं है खाया, लंच पण नाही केला. राहुलचा थोडा डोकं फिरत आहे हाय अल्टिट्यूड आणि थंडीमुळे. आय एम फाईन, ओके, फिलिंग गुड. इकडे धुवा पण नाही निघत आहे पण थंडी खूप लागत आहे यार. डोंट नो. डॉगो बघत आहे मला. डागो डॉगो इज लुकिंग ॲट मी अँड सीइंग हा मुलगा बडबड काय करतोय. बट आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा खूप जास्त थंडी पडते ना तेव्हा तुमचे हात असे पूर्ण काळे पडतात. लुक, माझं तर पडलंच आहे. अभि सीता बैठते यार और निकलते, वी आर ऑलरेडी लेट. हा भाई आता ओरडणार आहे माझ्यावर. जस्ट टू गिव्ह यू अन इम्पॉर्टंट अपडेट, मी या मॉनेस्ट्रीवर आलो होतो ना. इथे हा जो विलेज आहे 1962 मध्ये
इंडिया आणि तिबेट चायनामध्ये एक वॉर झाला होता. त्या वॉरमध्ये या विलेजनी खूप जास्त त्यांचं योगदान दिलं आहे आणि असं म्हणतात की या विलेजनी खूप जास्त गोळ्या बारूद डेड बॉडीज बघितलंय. सो दिस प्लेस और दिस विलेज इज सो स्पेशल फॉर द 1962 इंडो तिबेट वॉर. आणि इथून जे चायनाची जे बॉर्डर आहे ती फक्त ना फक्त 16 किलोमीटर्स आहे. मी अगोदर 5 किलोमीटर सांगितलं होतं. करेक्ट मी निकलते यार. सो आम्ही मोनास्ट्री बघून चाललोय पुढे. आता ताबूगड आहे. ऑलमोस्ट इकडून 31-32 किलोमीटर्स आहे आणि 1 तासाचा रूट दाखवत आहे. आता 4 वाजले आणि असं प्रेडिक्ट करतंय की 5:30 पर्यंत आम्ही तिथे पोहोचून जाणार. बिकॉज इकडे माउंटेन्समध्ये सनसेट खूप लवकर होतो. म्हणजे आता 4च वाजले तर असा सीन आहे तिथला. सो 5:30 पर्यंत पूर्ण सनसेट होऊन जातो. सो इट्स बेस्ट की तुम्ही जितक्या लवकर तुमच्या डेस्टिनीवर पोहोचून जाता जिथे तुम्हाला थांबायचं आहे. दॅट इज अ गुड ऑप्शन. बिकॉज इकडले रस्ते तर तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे कसे आहे आणि कधी काय लँडस्लाईड होते काय होते काहीच याचा नेम नाही आहे. सो इट्स बेटर की तुम्ही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आटपून डे लाईटमध्ये तुम्ही तुमच्या स्टेवर थांबताय. सो तसंच आम्ही प्लॅन केल्याने आम्ही तसंच एक्झिक्यूट करणार. तर आम्ही ज्या होमस्टेमध्ये थांबलो ना तिथे अशी एक रूम आहे वेअर गेस्ट आर स्टेईंग. त्यांचं जेवण वगैरे तिकडे होते. आम्ही आमच्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं आता. सो वी हॅड अवर टी बट वी ऑल्सो गॉट अवर न्यू फ्रेंड हिअर अँड दॅट इज सुमो जो परत चाललाय. ये 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 आ गया दोस्त. फ्रेंड्स फ्रेंड्स खूप क्यूट आहे ना. दॅट्स तंजीन. से हाय तंजीन. मुंह से बोलो मुंह से. Hi. Good. So that's the property, Tanzin Homestay. We are going to stay in Tabo. Almost 8:30 ला आम्ही आमचं डिनर करणार आहे. तेपर्यंतच टाइमपास करायचा आहे. अँड द बेस्ट थिंग अबाउट हिअर इज इकडे मस्त नेटवर्क आहे. तर काही टेन्शनचं काम नाही. आपण आपलं एडिटिंगचं वगैरे काम वगैरे पूर्ण करू शकतो. रूम यानंतर रूममध्ये जाऊया. होय होय मस्त प्रॉपर्टी खूप छान आहे. उद्या अर्ली इन द मॉर्निंगमध्ये उठून सर्व काही तुम्हाला दाखवणार इथं आजूबाजूचं सराउंडिंग वगैरे सर्व. सर्वात पहिले मॅगी खाऊया. आफ्टर दॅट डिनर. OPQRSTUVWXYZ. झेड बाबरे आप पढ़ाई में बहुत होशियार हो आप तो. ये फोन कहाँ से खरीदा? मैंने ये फोन मैंने iPhone 16 न्यू. इसको कैसे पता. इसको मेरे फोन का नाम कैसे पता. ये मोबाइल पे गेम खेलते रहता ना इसलिए इसको पता है. नहीं. हाँ बहुत आया फोन का है. हाँ मैं खुद ही बात कर रहा है. ये कहाँ से खरीदा? ये मैंने खरीदा. ऑनलाइन खरीदा मैंने फ्लिपकार्ट से. कितने का पड़ा? आईफोन. फ्लिपकार्ट पता है आपको क्या होता है. यहाँ पे फ्लिपकार्ट आता है. यहाँ पे तो नहीं आता है. अभी तो नहीं पता पर नहीं आता होगा. होता होगा शायद. मैं क्या बोला ये स्कूल क्यों तंजीन स्कूल नहीं गया आज. हाँ? स्कूल नहीं गया ये. हाँ नहीं. क्यों. छुट्टी है. किस बात की छुट्टी है. सर्दी सीजन हो गया. पेपर था ना इसलिए छुट्टी हो गई. कब तक छुट्टी है. 100 डेज. कभी भी स्कूल नहीं जाएंगे. क्या चला छुट्टी है ना. छुट्टी है. ऐसा नहीं हो सकता. हाँ ऐसा ही है. ये ठीक है. वो हीटर है ना. कितनी है. इंडक्शन. आपने आपके नाम का स्पेलिंग नहीं बताया. उनके पास आईफोन है. दोनों के पास आईफोन 16 है. मुझे पता नहीं था दोनों के पास होगा. कितने का पड़ा.
इनको तो ज्यादा ही अच्छा है। कलर कौन सा अच्छा है आपका? फेवरेट कलर कौन सा है? ये वाला? ए, वो भी 25-30 हजार। बढ़िया। डोर लगा दो ना, डोर लगा दो। इसे क्या बोलते हैं? इसे क्या बोलते हैं? दरवाजे बोलते हाँ दरवाजा इसे लगा दो। हाँ हाँ हैं। तंदूर तंदूर। तंदूर। अच्छा ओके। अच्छा इधर आओ, तो इधर आओ, मुझे तो बताओ एक बात, नाम नवम नावंग yang यांग zoom झूम, नाम yang zoom। नावंग यांग झूम। नावा यंगझुम। हाँ। अभी बराबर मैंने बोला, बराबर नावा यंगझुम। मैंने बोला, बराबर। आपका नाम? राहुल, आपका नाम? सुजीत। आप बोल के बताओ ना तो। राहुल, राहुल राहुल। राहुल। और मेरा नाम? मेरा नाम सुजीत। भूल गए। अब बोलो, सुजीत बोलो। तजीत सुजीत। सुजीत सुजीत। सुजीत। और आपका नाम मैं बार बार भूल जा रहा हूँ. यांगझुम. मस्त फ्रेश वगैरे झालोय आणि जवळपास आता 8 वाजले. डिनरसाठी वाट बघतोय. डिनर रेडी झालाय बट वी आर जस्ट थिंकिंग टू हॅव ॲट 8:30 ऑलमोस्ट. -8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. बाहेर किंवा दुसऱ्या रूम मध्ये खूप जास्त थंडी जाणवते बट या रूम मध्ये बिलकुल जाणवत नाही. बिकॉज या रूम मध्ये ना इकडे असं तंदूर आहे. याला असं तंदूर म्हणते. याच्यामध्ये काड्या टाकून याला जाळतात आणि याचा धुवा असा वरत जातो आणि याच्या आजूबाजूला पूर्ण असं वातावरण असं गरम राहते. सो आय एम जस्ट फिलिंग टू मच ऑफ कोझी. हे असं त्यांचं रूम आहे. जेव्हा हे पूर्ण असे होमस्टेमध्ये थांबलो आहे ना. होमस्टेमध्ये असं असते की जेव्हा म्हणजे खूप सारे लोक असतात. दिस इज द प्लेस वेअर ऑल द पीपल गॅदर टू हॅव देअर लंच डिनर ऑर ब्रेकफास्ट. सो आय एम सिटिंग ॲट दॅट प्लेस. आणि म्हटलं चल वेळात वेळ आहे तर चला एक छोटासा व्लॉग रील आपण एडिट करून घेऊ. दॅट्स व्हॉट इज डे 2 ऑफ स्पीती एक्सपेडिशन. खूप जास्त टफ आणि खूप चॅलेंजिंग आहे स्पीती. कारण की इकडले जे रूट्स आहे हे पूर्ण सिंगल लेन आहे. सो रिअली टफ आहे. बट आय जस्ट वॉन्ट टू मेन्शन की यार कधी ना कधी एकदा तरी जर चान्स मिळेल ना यार तर प्लीज स्पीती करा यार. लाईफचा हा खूप असा वेगळा एक्सपिरियन्स आहे जो तुमच्या ना काही जे थॉट्स आहे ना ते पूर्ण ओपन करून टाकणार यार. थँक गॉड की आपण स्पीती करतोय. और क्या बोलू. आय एम फिलिंग हॅपी बिकॉज इथे खूप जास्त असं शांत वातावरण आहे. आय लव्ह पीस. आय लव्ह सॉलिट्यूड अँड दॅट्स वॉट आय एम फिलिंग हिअर इन स्पीती. शांतता. हिमाचलमध्ये खूप जास्त क्राऊड होता न्यू इयर क्रिसमसचा. बट त्यानंतर जसं आम्ही इकडे पुढे आलोय ना इकडे काहीच नाही. एकदम असं शांत आहे. खूप कमी टुरिस्ट आहे. काही चिंता नाही. आता मस्त आपण डिनर करू. एक नंबर. जमलं तर डिनर दाखवतो तुम्हाला. त्यानंतर एक मस्त छान झोप घेणार आणि उद्याचा पण डे आपल्याला एकदम फुर्तीने एक्साइटमेंटनी थ्रिलिंग ॲडव्हेंचर करायचं आहे. आणि उद्या सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला आजूबाजूचं जे वातावरण आहे या प्रॉपर्टीचं ते तुम्हाला फील करेल. ते तुम्हाला दाखवणार. गाइस वी आर हैविंग अवर डिनर. एकदम बढ़िया तंदूर के बाजू में मस्त होमस्टे में रुके आहे. यांनी मस्त असं जेवण आणून दिलं आहे ज्याच्यामध्ये फुलकोबीची भाजी आहे, डाळ आहे, चपाती आहे, सॅलड आहे आणि यांचं स्पेशली होमली कुक्ड लोणचं आहे. ते पण खूप छान आहे. आणि हे तंदूर आहे जे ॲज अ हिटिंगसाठी यूज करतात. त्याच्यावर तर एकदम मस्त असं चपाती पण तुम्ही गरम करू शकता. गरम गरम बढिया. आणि जेवण पण खूप टेस्टी आहे. ॲज जसं मला आवडतं एकदम होमली जेवण. कमी मसाला, कमी स्पायसी. मजा आ गया. सॉरी यार व्हिडिओ एंड करायचाच विसरलो होतो. थकलेलो होतो ना, झोपून गेलो. सो ऑलमोस्ट आता रात्रीचे 2 वाजले आणि मी झोपून गेलो होतो. आणि आताचं टेम्परेचर आहे -14 डिग्री सेल्सिअस. खूप जास्त थंडी आहे बट आमच्याकडे सर्व बाहेर हीटर वगैरे आहे. तेवढी काही थंडी नाही वाटत आहे. इझिली आरामात झोपू शकतो निवांतपणे. मस्त छान वाटत आहे.
सो दॅट वॉज द सेकंड डे ऑफ स्पीती एक्सपेडिशन. ॲडव्हेंचरस, एकदम एक्सायटेड फॉर टुमॉरो ॲज वेल. सो जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नेहमी असंच प्रेम ठेवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी नेहमी असं प्रेम ठेवा. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. टिल देन टेक केअर. चिंक्लुटी ऑफ चँक्लो.